नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह राधा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपली पहिली रेसिपी आहे तूप कसं बनवायचं. ही माझी 10 दिवस साठवलेली दुधाची साय आहे. ती साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यात आपल्याला अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. अंदाजाप्रमाणेच घाला पाणी, कारण पाणी जर जास्त झालं तर ते मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर येण्याची शक्यता आहे. सगळं खराब होईल तुमचं किचन काउंटर. प्लीज अंदाजाप्रमाणे पाणी घाला. थोडं थोडं पाणी घाला. मी आता थोडंच पाणी घालणार आहे. मला जर गरज वाटली तर मी परत पाणी घालणार आहे. भांडं लावून घ्यायचं आहे, बंद करून घ्यायचं आहे आणि मिक्सर ऑन करायचा आहे. पहा, तुम्हाला लोण्याचा गोळा वर येताना दिसेलच. बघा, आतलं मिश्रण फिरत नाही आहे. मिश्रण खूप घट्ट आहे. मला अजून पाण्याची गरज आहे, सो थोडंसं मी पाणी घालणार आहे त्यात. पाहू शकता आता. बघा, तुम्हाला कसं लोण्याचा गोळा वर येताना दिसेल. जास्त वेळ लागत नाही या प्रोसेसला. अगदी 2 मिनिटाच्या आतमध्येच ते तुमचं लोण्याचा गोळा वर येतो. पहा, हा लोण्याचा गोळा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. भांडं शक्यतो मोठं वापरा, जेणेकरून लोणी कडण्यासाठी तुम्ही जेव्हा गॅसवरती ठेवाल तेव्हा ते उडणार नाही अंगावर. पहा, कसं घट्ट पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा आलेला आहे. याच्या आधी मी एक बॅच करून घेतली. हे लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच्या आधी मी पहिली बॅच करून, माझ्याकडे ही खूप साय साठलेली होती म्हणून मी पहिली पण बॅच काढून घेतलेली आहे. आता ही दुसरी बॅच आहे माझी. पहा, मी ते काढून घेते. हा लोण्याचा गोळा तुम्हाला स्वच्छ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कारण ही साय आपण 10 दिवस साठवलेली आहे. तिला आंबट वास येतो त्याचा. सो तो वास जाण्यासाठी, ते सगळं घालवण्यासाठी आपल्याला ती स्वच्छ धुवायची आहे. धुण्याचं कारण की ती साय नंतर लोणी कडवल्यानंतर, तूप खाल्ल्यानंतर आपल्याला घशात कवकवू नये, तुपाचा वास येऊ नये. तूप जास्त दिवस वरतीच ठेवलं तरी बिना फ्रीजचं तरी ते छान राहावं, त्याचा वास येऊ नये, यासाठी आपण ते स्वच्छ धुणार आहोत. बघा मी कसं धुते ते. त्याच्यात आतमध्ये तुम्हाला असं पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवायचं आहे. त्याचा ईच पार्ट अँड पार्ट त्याचा स्वच्छ झाला पाहिजे, त्याचा वास गेला पाहिजे. आणि हे राहिलेलं पाणी तुम्ही फेकून देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या झाडांनाही घालू शकता. झाडांना मोस्टली म्हणजे तुम्ही फक्त कढीपत्त्याच्या झाडाला घालू शकता. सगळ्या झाडांना घालू नका, फक्त कढीपत्त्याच्या झाडाला घाला. पण एवढं लक्षात घ्या की तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये राहत असाल तर झाडांमध्ये घालताना थोडी काळजी घ्या. त्याने मच्छर माशा होण्याचे चान्सेस आहेत. तर तुमच्याकडे ओपन गार्डन असेल तर झाडांमध्ये घालताना, बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर काळजी घ्या थोडी. त्याने मच्छर माशा होण्याचे चान्सेस आहेत. बघा, आता हे माझं धुवून झालेलं आहे. आता मी ही गॅसवरती ठेवणार आहे कडण्यासाठी. सतत चमच्याने ढवळत राहा. चमच्याने ढवळत राहिलं तर खाली लागण्याची शक्यता कमी असते. ढवळत राहिलं की ते प्रोसेस पटकन होते. तुम्ही असंच ठेवलं तर त्या प्रोसेसला वेळ लागतो. याच्यामुळे काय होतं, तुमचा गॅस पण बचत होतो. तर प्लीज सगळ्या टिप्स आणि सगळ्या स्टेप्स फॉलो करा. पहा, असं तुम्हाला ढवळत राहायचं आहे. ढवळत राहिलं की ते खाली लागतही नाही, भांडंही स्वच्छ राहतं. परत घासण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. सारखं ढवळत राहिलं की तूपही लगेच येतं. तूप आलेलं तुम्हाला दिसेलच. तूप आल्यानंतर ते थंड आपल्याला गॅसवरनं खाली उतरून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊचं पान किंवा तुळशीची पानं किंवा थोडंसं मीठ घालू शकता. किंवा तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही वेलची घालू शकता. खूप छान वास येतो त्याने तुपाला. तुम्हाला काहीच आवडत नसेल तर काहीच घालू नका. मला तुळशीची पानं फार आवडतात तुपामध्ये कडल्यानंतर टाकायला, पण मी विसरली आहे व्हिडिओमध्ये टाकायची. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. पहा, असं कंटिन्युअस आपल्याला सारखं असं ढवळत राहायचं आहे आपल्याला. पहा, तूप यायला तयार झालेलं आहे. तूप यायला लागलेलं आहे. ते उडतं, तुम्हाला दिसत पण असेल उडताना थोडं थोडं. तर तुम्ही काळजी घ्या. थोडंसं तुमचा चेहरा मागे ठेवा.
शक्यतो मोठं भांडं वापरा, जाड पुडाचं भांडं वापरा. चा त्रास होत नाही आपल्याला हे करायला, घासण्यासाठी त्रास होत नाही भांड्याचा. पहा तूप होतच आलं आहे, आपलं तयार होतं आहे तूप. पाहू शकताय तुम्ही. सारखं ढवळत राहायचं आहे. पहा मी सारखं ढवळत होते तरीही ते थोडंसं लागलेलं आहे खाली. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. प्लीज ही स्किप करू नका. ढवळत राहण्याची प्रोसेस ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. हे आपलं तूप तयार आहे. आता आपण हे थंड झालं की आपण याला गाळणार आहोत. चहाच्या गाळणीने आपण तिला गाळून घ्यायचं आहे आणि एका मस्त पॅकबंद डब्यामध्ये आपण हे स्टोअर करायचं आहे. पाहू शकता मी सारखा ऑल्बमसुद्धा ते खाली लागलेलं आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. तूप झालेलं आहे आपलं. आता हे थंड झालं की आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. पुढे मी दाखवते. व्हिडिओ संपलेला नाही आहे. हे पहा, हे असं भरून गाळणीने आपल्याला गाळून हे स्टोअर करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.